मला शिवसेनेतून ऑफर आली आहे असं वक्तव्य आता चंद्रहास पाटलांनी केलंय। पक्षप्रवेश करायचा की नाही याबाबत अद्याप निर्णय नाहीये असं चंद्रहास पाटलांनी म्हटलंय। शिवसेनेमधनं ऑफर आल्याचं पाटलांनी आता सांगितलेलं आहे। त्यांनी ट्विट केलं आहे आणि ट्विटमधून त्यांनी सांगितलंय। दरम्यान आपल्यासोबत प्रतिनिधी सूरज मसूरकर जोडले गेलेले आहेत। सूरज, काय नक्की प्रकार आहे? चंद्रहास पाटलांनी ट्विट केलेलं आहे। नक्की चंद्रहार पाटलांनी आज ट्विट करत आपली भूमिका जी आहे पक्ष बदलण्यासंदर्भात त्याबद्दल आपली भूमिका जी आहे ती मांडलेली आहे। मात्र याआधी चंद्रहार पाटलांनी उदय सामंत यांची 2 वेळा भेट घेतलेली होती आणि त्यानंतर कुठेतरी चंद्रहार पाटील जे आहेत ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार अशा चर्चा ज्या होत्या त्या रंगल्या होत्या आणि त्यानंतर संजय शिरसाट, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी देखील चंद्रहार पाटील यांच्या पक्ष प्रवेशाची तारीखच निश्चित करून केलेली होती। मात्र त्यानंतर चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेमध्ये अधिकृत पक्षप्रवेश करणार की नाही याबाबत अद्यापही कोणताही निर्णय जो आहे तो घेतलेला नाहीये। अशी त्यांनी भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता ज्या काही दिवसांपूर्वी चंद्रहार पाटील कुठेतरी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशा ज्या चर्चा रंगलेल्या होत्या त्याला कुठेतरी आता चंद्रहार पाटील यांनीच कुठेतरी आता एक जे आहे ते पूर्णविराम दिलेला आहे। मात्र येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये नेमकं काय घडतंय, चंद्रहार पाटील नेमकी कोणती भूमिका घेत आहेत, आज जरी चंद्रहार पाटील यांनी भूमिका मांडलेली असली तरी देखील भविष्यात नेमकं काय होतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच सूरज, धन्यवाद। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। पक्षप्रवेश करायचा की नाही हे अजूनही ठरलेलं नाहीये। मात्र शिवसेनेतून ऑफर असल्याचं चंद्रहार पाटलांनी म्हटलेलं आहे। आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे। पक्षप्रवेशाचं चर्चा सुरू असताना आता चंद्रहास पाटलांनी सुद्धा आपल्याला शिवसेनेकडून ऑफर आहे असं म्हटलेलं आहे।